नमस्कार मित्रांनो. आज आपण शिकत आहोत ऑप्टिकलबद्दल. ऑप्टिकलचं सर्वप्रथम कोणालाही प्रिस्क्रिप्शन वाचता येत नाही. तर आपण ते प्रिस्क्रिप्शन वाचण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात अगोदर असतं स्पेरिकल, SPH बोलतात. सेकंड असतो CYF, नंतर असतो ॲक्सिस. जेव्हा स्पेरिकल असतो तेव्हा तो एकटाच असतो. आता तुमचा -0.25 असेल किंवा -0.50 असेल किंवा प्लस असेल +0.50. जेव्हा तुमचा सिलेंड्रिकल असतो तेव्हा सिलेंड्रिकलमध्ये तुम्हाला त्याच्याबरोबर ॲक्सिस हा हवाच असतो. ठीक आहे. सिलेंड्रिकल समजा तुमचा असेल -अर्धा, तर त्याच्याबरोबर 180पर्यंत ॲक्सिस किती पण असू शकतो. तो तुमचा 10 असू शकेल किंवा 90 असू शकेल किंवा 20 पण असू शकेल, डिपेंड. ठीक आहे. कधी कधी सिलेंड्रिकल नसतो सुद्धा, तेव्हा इथे ब्लँक सुद्धा असू शकेल. तर जेव्हा सिलेंड्रिकल असतो तेव्हा ॲक्सिस हा असणे जरुरीच असतो, आणि जेव्हा ॲक्सिस असतो तेव्हा हा सिलेंड्रिकल असणे जरुरीच असतं. तर त्यासाठी ते कंपल्सरी लक्ष ठेवायचं की आपल्या ॲक्सिस बरोबर सिलेंड्रिकल येतोय का, आणि सिलेंड्रिकल आहे तर ॲक्सिस आहे का. ठीक आहे. सर्वप्रथम हा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे आपण एवढंच बघणार आहोत. थँक्यू.